नमस्कार. आज आपण धनगर समाजाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. खरंच धनगर समाज हा ट्रायबल लिस्ट मध्ये आहे किंवा नाही हे आपण बघणार आहोत. महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये खरंच धनगर समाज हा ट्रायबल लिस्ट मध्ये आहे किंवा नाही आणि महाराष्ट्रात का आणि त्या मागील जे फरक आहे ते बघणार. नमस्कार मित्रांनो, मी शुक्लेश्वर बडे. चला तर मग बघूया आपण भारताची ट्रायबल लिस्ट. तर बघा मित्रांनो, द स्टेट अँड युनियन टेरिटरी वाईज लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स इन इंडिया. भारतातल्या या शेड्यूल्ड ट्राइबची ही काय आहे लिस्ट आहे. तर जर तुम्ही बघत असाल तर संपूर्ण भारताच्या प्रत्येक राज्याची ही लिस्ट दिलेली आहे. इथं जर तुम्ही आंध्र प्रदेश बघत असाल, ह्या आंध्र प्रदेशमध्ये कोणकोणत्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीजची लिस्ट इथं दिलेली आहे. तर बघ काय आहे गोष्ट आणि कोणकोणत्या राज्यामध्ये धनगर समाजाला ट्रायबल लिस्ट मध्ये टाकलेलं आहे किंवा त्याला धनगर म्हणून तिथं घोषित केलेलं आहे. तर चला बघू आपण. तर बिहार राज्य, बिहार राज्यामध्ये 26 नंबरच्या ठिकाणी धनगर आणि ब्रॅकेट मध्ये ओरा अशा पद्धतीने केलेलं आहे. पूर्वी येथे धनगर हे मेन्शन होतं, परंतु त्या राज्याने त्यांच्या त्या स्पेलिंग मध्ये बदल करून घेऊन तिथं त्यांनी धनगर असं केलेलं आहे. त्यानंतर दुसरं राज्य येतं ते येतं छत्तीसगड. छत्तीसगड मध्ये तुम्ही जर बघत असाल तर 33 नंबरला ओरॉन, धनका आणि धनगर असं केलेलं आहे. इथं मात्र उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्ये काहीही बदल केलेला नाही. नंतर दुसरं राज्य येतं ते येतं झारखंड. आता बघा येथे काय झालं आहे की बिहार मधूनच बाहेर पडून झारखंड हे राज्य तयार झालेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा चेंजेस करण्यात आलेले. 25 नंबरच्या लिस्ट वरती आहे ओरॉन, धनगर आणि ब्रॅकेट मध्ये ओरा, जसं की बिहारच्या लिस्ट मध्ये मेन्शन केलेलं. त्यानंतर मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशची माहिती घेणं तेवढंच गरजेचं आहे, कारण आपण जाणतो की मध्य प्रदेश मध्ये धनगरांचं वास्तव्य आहे, धनगर ही कम्युनिटी आहे, धनगर हा समाज आहे. तर 35 नंबरला इथे ओरॉन, धनका आणि धनगर केलेलं आहे. तर इथे काही बदल करण्यात आलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये तसा काही बदल करण्यात आलेला नाही. आता याला कारणे तसे वेगवेगळे आहे. राजकीय अनास्था सुद्धा असू शकते किंवा इतर सामाजिक कारणे, परंतु सर्वात जास्त राजकीय अनास्था असू शकते हे असं मला वाटतं. त्यानंतर महाराष्ट्र, जे की आपलं राज्य, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये 36 नंबर. आपले बरेच पुराणी 36 नंबर जास्त आपले 2 आमदार ते जास्त 36 नंबर ओराम, धनगर. ते धनगर नसून धनगर आहे अशा पद्धतीने ते म्हणत आहे बऱ्याच वर्षांपासून. काय ते धनगर नसून ते काय आहे धनगर आहे, कारण की महाराष्ट्रात धनगर नावाची कोणतीच जमात अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हो, तेही तेवढंच खरं आहे, धनगर नावाची कोणतीही जमात नाहीये, बऱ्यापैकी नाहीये किंवा त्याची नोंद नाही. हो, परंतु नक्कीच जेव्हा केव्हा जनगणना होते त्यावेळेस धनगर पॉप्युलेशन दाखवलं जातं. मग ते कोणतं दाखवलं जातं हे तेवढंच महत्वाचं आहे. हे संपूर्णतः महाराष्ट्राच्या राजकारणावरती अवलंबून आहे. त्यानंतर राज्य येतं ते येतं ओडिसा. कोणतं राज्य ते येतं ओडिसा राज्य. ह्या ओडिसा राज्यामध्ये 53 नंबरला दिलेलं आहे ओरॉन, धनगर आणि इथं स्पेलिंग मिस्टेक असू शकतो, ओरॉन केलेलं आहे परंतु ते ओरॉनच आहे. इथं मात्र धनगर मेन्शन केलेलं आहे. तर आपण बघितलं बिहार, झारखंड आणि ओडिसा या राज्यांमध्ये धनगर हे कोणत्या लिस्ट मध्ये आहे ट्रायबल लिस्ट मध्ये मेन्शन केलेले आहे. तर जर तुम्ही बघत असाल इतर राज्यामध्ये, तर इतर राज्यात कुठेही असं मेन्शन केलेलं नाही.
त्रिपुरा असो, तेलंगणा असो, उत्तराखंड असो किंवा उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये कुठेही धनगर किंवा ओराण यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. इतर हे राज्य यांच्यात कुठेही नाही. आता या लिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता, इथे नोट दिलेली आहे. इन केस ऑफ एनी डिस्क्रपन्सीज in the spelling of the community in above list is found, the concerned original notification will be filed and authenticated. जे काही असेल ते नोटिफिकेशन असेल ते जे आहे ते फायनल असेल, ते ओरिजिनल असेल. या लिस्ट मध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते असं इथं मेन्शन केलेलं आहे. तर जर असं असू शकेल तर नक्कीच त्यावेळेस सुद्धा इथे बदल असू शकतो, स्पेलिंगचा इश्यू असू शकतो. धनगर आणि ही रियालिटी पण आहे की हिंदीमध्ये धनगर बोललं जात नाही, ते धनगडच बोलतात किंवा धांगड बोलतात किंवा धनगर बोलतात. हे मेन्शन झालेलं आहे एनसीईआरटीच्या हिंदी माध्यमाच्या पुस्तकामध्ये. तेथे आहे धनगर आणि इंग्लिश मध्ये आहे धनगर. तर स्पेलिंग इंग्लिश मधील बरोबर आहे धनगर, DHANGAR, धनगर. परंतु हिंदीमध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन धनगर करण्यात आलेलं आहे. तर त्यांना एक धनगर येतं किंवा धनगड येतं. तर ही एक चूक आहे आणि असू शकते. इथपर्यंत आपण या ट्रायबल लिस्ट विषयी जाणून घेतलेलं आहे किंवा जी ट्रायबल लिस्ट काय असते ती मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही आहे स्टेट और युनियन टेरिटरी वाइज लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स इन इंडिया. आपण जर अधिक माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.